अक्षरशः माझ्या पप्पांची इतकी तब्येत बिघडली ना की आता ते लोक सांत्वन करायला येतात की हे बोलव, ॲम्ब्युलन्स बोलव, हे कर ते कर. मी त्यांना तेव्हा पण सांगत होती ना, अजूनपर्यंत मराठी माणसांना त्रास द्या. आता ती मला बोलते आत्ताच्या आता रूम खाली करा, आत्ताच्या आता रूम खाली करा. बोलायची पद्धत आहे. सगळं शिव्या वगैरे देत होते माझ्या वडिलांना. ही बोलायची पद्धत आहे का? माझं 5 महिन्याचं बाळ आहे. मी त्यांना सांगते की माझं 5 महिन्याचं बाळ आहे, मी आता लगेच रूम खाली करून कुठे जाणार आहे, तरी ते ऐकायलाच तयार नाही. तुम लोग गेट के बाहेर जाओ, तुम लोग गेट के अंदर चाहिए ही नहीं. सॉरी बोल, माफी माग, माफी माग. तुम्ही बोला आम्ही मराठी माणसाला परत त्रास देणार नाही. हमने कभी दिया नहीं और दिलाय म्हणून. क्या शिव्या देतो का तू? दादागिरी एवढी झाली का तुझी? मी अजून पण सांगते हार्टचे पेशंट आहेत, बोलू नका. आम्ही बोलत नाही आपण. तू कशाला सांगतो? मराठी माणूस 2% काय क्या? तुम्ही असणार. त्यांना त्रास झाला ना, बोलायला नाही त्यांना त्रास झाला तर तुम्ही असणार. मला पगार नाही. नाही थांबा, त्याची लावतो तुला 12च्या भावात घालवतो. थांब 2 मिनिटं थांब. शिव्या घालतो का? हमको बोल रहे हैं रूम खाली करो. आप बताओ, ठीक है, एग्रीमेंट खत्म हुआ लेकिन हमने नोटिस दिया है ऑफिशियली. रात्री मी 2 वाजता माझ्या बाळाला नेलं. मी डॉक्टरला फोन करू शकते आता. कुठं जाईल ते? एग्रीमेंट संपलं त्याने नोटीस दिलेलं खाली करणार आहे म्हणून. दिलं ना बस. तिला काय पाहिजे ते दे आता. And I am calling Rasainik Bangar on this Bangalore right now. कोण येऊ दे. I want him to take an immediate action and ask him to I want him to vacate the flat within today. Not even today and tomorrow is the ultimate days, madam. I think I cannot have this. Nobody is allowed. I want him to vacate it tomorrow. He cannot. It can. So, madam, he has to vacate the flat today. In fact, he should be allowed. आजच्याच रूम खाली करा म्हणते. आज असं पण नोटीस देतात, कामावरून लोकांना काढते, बिना नोटीसचं काढते. काही नसतं ना. मराठी माणसाला त्रास देते ही बाई. मराठी माणसाला त्रास देते तर 2% बोलते. ना आता शिवी पण घातली त्यांनी. शिवी घातली ना, बघितलं ना तुम्ही. talk to him right now and have this talked immediately. Otherwise, I am any which ways I have called Mrs. Bangar, who is the head of Rasainik. हो दादा. And your son has to come now because I have to make a police case. So you will have to talk to him now. You will have to talk to him. Ask your son to call me right after his operation is done. Now he's out of the OD. Ask him to call me. I will want him to take an and want him here. In front of the owner, this thing should happen. I'm not going to entertain these things. I want them to vacate the flat tomorrow. नमस्कार, मी अदिती सोनार, महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्ष रायगड. तुम्ही मागे बघू शकता, हिरानंदानी पनवेल इथे आम्ही आलोय. मागच्या काही दिवसांपासून वर्मा नावाच्या महिलेचा शर्मा नावाच्या सेक्रेटरीची सतत तक्रार आमच्याकडे येत होती. एक तर परप्रांती वरती महाराष्ट्रात राहून ती आमच्या मराठी माणसाला न सांगता कामावरून काढणार. 3 दिवसापूर्वी या ताईंच्या वडिलांना फक्त ते भाडोत्री आहेत, तुम्ही आमच्याकडे राहायचं नाही या मुद्द्यावरनं अर्वाच्य भाषेत जातीवाचक शिव्या दिल्या. पोलिसांना आम्ही पैसे टेबलवर फेकून तुम्हाला इथेच गाडू शकतो. इथपर्यंत त्यांची मजाल जाते कशी या प्रश्नाचं उत्तर मागायला आम्ही आज आलो होतो. त्यांच्याकडनं मराठी माणसांची माफी मागून घेतली आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रत्येकाला सांगेन की महाराष्ट्रात राहून मराठी माणसाच्या नादाला लागू नका. जर आम्ही रस्त्यावर उतरलो ना तर तुम्हाला पळू पळू मारू. जय हिंद, जय महाराष्ट्र. नितेश नीचे किसने बुलाया? नितेश तो आप सीधी तरह से बात करने के लिए आने का ना, फिर आए नहीं. क्या बोले? क्या आपसे उनसे बात करने का कोई मतलब ही नहीं. क्यों मतलब नहीं? तो और ऐसे बात करते हो. शांत हो, कूल डाऊन. अरे त्याची तब्येत बघ ना काय कशी झाली.
कोई भी होने दे. या लोकांनी त्यांना शिव्या दिल्यात. पाहू शकता तुम्ही, हे लोक आहेत ना, आम्हाला आतमध्ये येऊन पण नाही देत. आणि ह्या काय प्रॉब्लेम अडचण काय आहे मला सांगा मग बोलतो. मी अदिती होणार, मी जिल्हाध्यक्ष आहे मनसेची रायगडची. ह्या विधानसभा संघटक आहेत पूजाताई आणि या कंपनीच्या संघटक आहेत मनीषाताई. तुमच्या भरपूर तक्रार आल्या, टेनंट्सला स्पेसिफिकली तुमच्याकडनं भरपूर त्रास होतो. ओनर्स लोकांशी बोलल्यावर हे लक्षात आलं की त्यांना काहीच अडचण नाही आहे, फक्त अडचण तुम्हालाच आहे. मग प्रॉब्लेम कुठे होतो? मी सगळ्यांच्या ओनरशी त्यांच्या टेनंटच्या फोनवरती बोलतो. तुम्ही मला लिस्ट देण्यापेक्षा मला हे सांगा की तुम्हाला नक्की अडचण काय आहे? मराठी माणसाची अडचण हा. आहे. तुम्ही नेहमी बोलता मराठी माणसं इथे राहून देणार नाही, का पण? बाकीची माणसं आहे, जगात एकेकाला बाहेर काढणार. मराठी माणसं तुमच्याकडे रेकॉर्डिंग आहे ते, आमच्याकडे रेकॉर्डिंग आहे ते बोललेलं. मराठी माणसाचं काय प्रॉब्लेम नाही नाही, मराठी माणसंच राहतात असं नाहीये मॅडम. जर असतं तर मला आता एवढी आणि लोकं मराठी इथे बरोबर तक्रार सगळ्यांनाच करणार. त्रास आहे. मराठीचं काय सगळ्यांनाच त्रास आहे तुमचा. एवढं लहान मुलांना इथे ठेवून देत नाही तुम्ही. आता लहान मुलं पुढे मिळणार या एरियात ठेवतात नाही, का? खेळायची जागा आहे, पण सोसायटी सायकल बसवता वगैरे येणार फिरवू नाही शकतात तुम्हाला. रोडवर खेळणार का ते लोक? सायकल ओके. नमस्कार, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पनवेल तालुका. आज आपण बघू शकता की आम्ही आता हिरानंद आणि भोकरपाडा पनवेल या ठिकाणी आलेलो आहोत. तर या ठिकाणी वारंवार त्या सोसायटीचे चेअरमन आहेत वसुंधरा मॅडम, या फक्त आणि फक्त मराठी माणसाला जाणून बुजून त्रास देत आहेत. आज या ताईंनी आमचे तालुकाध्यक्ष रामदासभाई पाटील यांना काल तक्रार केली होती की आम्हाला जाणून बुजून त्रास होतोय. तर त्यांचं पण म्हणणं ऐकून घेऊया त्यांना ते कुठल्या प्रकारे आणि कशा प्रकारे त्रास देतात म्हणून. ते बोला. आता मी माझ्या पप्पांना खाली आणलं होतं ते बोलायसाठी. तर ते खाली येऊन पप्पांवरती आरेरावी करत होते. पप्पांच्या अचानक खूप जास्त छातीत दुखायला लागलं आहे. आता आम्ही त्यांना हॉस्पिटलला नेतोय. त्यांना ॲक्च्युली त्यांना हार्टचा प्रॉब्लेम आहे. त्यांच्या ह्याच्यामध्ये स्टेन टाकलेली आहे, डोक्यामध्ये त्यांच्या गाठ आहे. आम्ही त्यांना सांगितलं सुद्धा नाही की त्यांच्या डोक्यामध्ये गाठ आहे ते. तरी ही लोक त्यांच्यावरती आरेरावी करून हे उलटा सुलटा बोलून त्यांना हे करत होते. अक्षरशः माझ्या पप्पांची इतकी तब्येत बिघडली आहे ना की आता ते लोक सांत्वन करायला येतात की हे बोलव, ॲम्ब्युलन्स बोलव, हे कर ते कर. मी त्यांना तेव्हा पण सांगत होती ना, अजूनपर्यंत मराठी माणसांना त्रास द्या. आता ती मला बोलत होती आत्ताच्या आता रूम खाली करा, आत्ताच्या आता रूम खाली करा. बोलायची पद्धत आहे. सगळं शिव्या वगैरे देत होते माझ्या वडिलांना. ही बोलायची पद्धत आहे का? माझं 5 महिन्याचं बाळ आहे. मी त्यांना सांगते की माझं 5 महिन्याचं बाळ आहे, मी आता लगेच रूम खाली करून कुठे जाणार आहे? तरी ते ऐकायलाच तयार नाही. तुम लोग गेट के बाहेर जाओ, तुम लोग गेट के अंदर चाहिए ही नाही. कुठे जाणार आहे मी 5 महिन्याचं बाळ घेऊन? रात्री 2 वाजता मी बाळाला वसुंधरा घेऊन मॅडम गेले. यांच्या ज्या चेअरमॅन आहेत यांनी आमच्या समोर मागाशी आरेरावी करत यांच्या वडिलांना हार्ट अटॅक येईल एवढा त्रास दिलेला आहे. याच्यापूर्वी 2% मराठी माणूस तुमची इथे हिरानंदनीमध्ये राहण्याची लायकी नाही या भाषेमध्ये ते बोलतात. याच्या अगोदर त्यांनी 3 लोकांना मराठी माणसांना कामावरून काढलेलं आहे. आणि ह्या ताईंचा 5 महिन्याचा बाळ आहे. फक्त त्यांचा ॲग्रीमेंट संपला आहे. रिन्यू त्या करतील किंवा ते दुसरीकडे फ्लॅट घेतील ती गोष्ट वेगळी, पण 5 महिन्याचा बाळ असताना देखील ह्या मराठी ताईंना ह्या परप्रांतीय माणसांनी ज्या महिलेनी त्रास दिलेला आहे की तुम्ही आत्ताच्या आत्ता लहान बाळाला घेऊन घराच्या बाहेर जावा, कुठे पण राहा. अशा ज्या आणि ह्या हिरानंदनी सोसायटीमध्ये दाखवा येते सगळीकडे परप्रांतीयांची मजुरगिरी चालू आहे आणि हे हिरानंदनी सर्व काही शोषत आहे. याच्या पलीकडे पोलिसांना देखील आम्ही 1.5 तासापूर्वी 112ला यांनी कॉल केला होता. 1.5 तास उशीर गेला तरी पोलीस आले नाही. आत्ता पोलीस काहीतरी आलेले कधी या ठिकाणी महिला पोलीस पण आलेले नाही आहेत. महिला पोलीस अजून आलेल्या नाही आहेत. मला वाटतं त्यांनी पण पोलिसांना फोन केलेला होता. त्यांच्या बाजूने 2 जेंट्स आलेले आहेत. अजून महिला काही तशा आलेल्या नाही आहेत. 112ला कॉल करून देखील आपण 1 वाजता सुमारे 1 वाजता दुपारी महिला पोलिसांना 112 नंबर या कॉलवर कॉल केला होता आणि त्या कॉल केल्यानंतर सुद्धा आता 2:30 वाजलेत तरी सुद्धा अजून एकही पोलीस नाही आले. लेडीज पोलीस यायला पाहिजे होते, अजून त्यांच्यासोबत एकही लेडीज नाही आहे. आणि त्यामुळे एवढा वेळ का लागतो पोलिसांना सुद्धा यायला? कारण इथं
विषय असा आहे की महिलांच्या सुरक्षेचा विषय आहे आणि हे बाहेरचे लोक जे परप्रांतीय येतात आणि इथं जे आपल्या मराठी माणसाला जे शिवीगाळ करतात हे चुकीचं आहे. त्यामुळे आम्ही जाब विचारायला आलो तरी आम्हाला सुद्धा गेटच्या आतमध्ये त्यांनी येऊन दिलं नाही. पण शिवीगाळ केली ना म्हणून एवढा त्रास झालाय. मी सांगत होती त्यांना तुम्ही कमी आवाजात बोला, शांततेत बोला, तरी पण ते शांततेत बोलायला तयारच नाहीयेत. तुम्ही आताच्या आता रूम खाली करा, ही कुठली भाषा आहे? शांततेत पण माणूस बोलू शकतो. मी त्यांना एवढं सांगते की माझ्या वडील आजारी आहे, हार्टचे पेशंट आहेत, हा, तरी त्यांना आता त्रास झाला की त्याला जबाबदार कोण असणार रे? परप्रांतीय लोकांची जास्तच मजुरगिरी वाढत चाललेली आहे महाराष्ट्रामध्ये. यांना जोपर्यंत कायदेशीर आणि मनसेचा जोपर्यंत जाब बसत नाही तोपर्यंत ही लोक वटणीवर येणार नाही. जय महाराष्ट्र. मी फोन केला होता. मग ते माहिती का तुला? तेव्हा कुठे होता लोकांची भांडण तू मेंबर म्हणून कुठे का? इथे थांब, इथे थांब. आता तू आलास ना दादा, तू रेकॉर्डिंग दाखव ना भाऊ. तुझ्या हातात आहे ना मोबाईल? कॅमेरा खाली घ्या. कॅमेरा खाली घ्या. अरे बोल माफी माग, माग, माफी माग. आम्ही परत आता नाही काय इंग्लिश बोलले बापांना बोला, भांडण नाही त्याच्या बापाला बोला. तुम्ही बोला आम्ही मराठी माणसाला परत त्रास देणार नाही. हमने कभी दिया नहीं है और दिलाय म्हणून आम्ही काय भिकारी नाही. माफी माग. आम्ही ऐकायला आला नाही, आम्हाला ऐकायला आला नाही, ऐकायला आला नाही, आम्हाला ऐकायला आला नाही. मला वडिलांची पहिली ती माफी मागणार या. त्या दिवशी त्या दिवशी तुमच्यामुळे माझ्या वडिलांना खूप अरे आयसीयू में एडमिट किया उनको, पानी भी नहीं दिया. आणि आता पाणी काढली नाही. मला घरी जाऊन पी चक्कर येऊन पडली तिथे. सॉरी बोलले ना, सॉरी बोलले. सॉरी बोलले की झालं हे कागदपत्र हे सॉरी बोलले की झालं. मी सांगितलं सॉरी बोला असं सॉरी बोलले की झालं. आपको किसी ने वकालत नहीं दी है. मेंबर हो ना, मेंबर की कर रहे हो आप. बीच में मत बोलो. मैं क्या बोल रहा हूँ? बीच में मत बोलो. आपको हमारा आपका हमको तकलीफ नहीं, हमारा आपको तकलीफ नहीं, आपका हमको तकलीफ नहीं है. आप बीच में मत बोलो. आपका हमसे कुछ लेना देना नहीं है. आप मत मुझे मत बोलो. वकालत मत करो किसी की. तुम्ही मध्ये शांत बोलू रहो. नका आणि तुम्ही मध्ये बोलू नका. तुमच्या बाजूला 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 चलो बाजू में जाओ. इधर मत बोलो. बाजू में है. इधर मत बोलो. तुमच्या ओनर्सला जर काही झालं कॉल केला, ऐक मनोज, तुमच्या ओनर्सला जर कॉल केला हिनी परत तर मग आपण ओनरला कॉल करून सांगता ना, खाली करा सांगा 2 दिवसात. तिला बोलते. हिनी तर त्रास दिला ना, आम्ही हिचा त्रास दिला. ओनरला कॉल करून टेनंटला काहीतरी केलं. मला तुम्ही सोडवायला निघणार नाही. तुम्ही बिनधास्त अशी तुडवणार आहे ना. आणि हिच्या पगार कोणी तुझं साधन नाही. अशी तुडवणार द्यायला ते माहिती आहे. काय बोलतो की तुझं वेगळं पगार वेगळं काय आहे? काय वेगळं काय आहे? काय वेगळं काय आहे? पगाराचं काय? एका आईच्या पगाराचं कोणाच्या घरी काम करत होते? कुठे काम करत होते? काम करत होते? तुम्ही सांगितलं देऊ नका पगार तिला. ते कसं देईल? कसं साधन का माझं नाव केलं चांगली गोळी मी ते तुपात साधन त्याला. नाही तिला ना ती सोडायची नाही. मॅडम ती अशी माफी मागायला पाहिजे आणि परत कोणाला त्रास देणार नाही. सिक्युरिटी आणि मराठी माणसाचा परत आम्हाला फोन आला. मॅडम लक्षात ठेवा, आता तुम्हाला माफी मागायला लावली आहे, शेवटचा आम्ही पर्याय
तू पहिली माझ्या वडिलांची माफी मागितली, त्याशिवाय माफ नाही करणार, एवढं लक्षात ठेव. वडील तुमच्यामुळे माझे वडील खाली सुद्धा येऊ शकत नाही, तुमच्यामुळे झाले. त्या दिवशी मी ओरडून बोलत होती ना, आवाज खाली करून बोला. बोलत होती ना, आवाज खाली करून बोला म्हणून. माझ्या वडिलांचे हे स्टँड आहे, एवढं बोलत होती, तरी विश्वास नाही ठेवला. तरी पण अवघड. महाराष्ट्रामध्ये तू काय करतो? माझ्या नियमनाखाली मंदिर राजांना हिने सांगितलंय पगार देऊ नको. मग ऑफिस मध्ये काम करतो, तुझ्या लाज वाटत नाही असं लोकांना त्रास द्यायला? आम्ही सगळे रिकाम टेकडे आहे. मराठी माणसाची इज्जत काढताना मग तर राहायचंच नाही ना. मग ते हिंदू कुणाला त्रास झाला ना मग बसते हो रेखा ताई, तुमची सांत्वन करायली बाई आता अशी बाई आहे. सांत्वन करायला तुमची माफीचा व्हिडिओ घ्या. मराठी मराठी भाषेची की आम्ही काय म्हणे हीच निष्पत्तीला सायकल वगैरे इथे फिरायला काय प्रॉब्लेम येतो का? इथे सायकल वगैरे ते त्यांचे आई वडील बघतील, तुमचं काय प्रॉब्लेम आहे? सेक्रेटरीच्या टेरिटरीमध्ये काय येतं तुमच्या? ही परत टेनंटला त्रास द्यायचा. सिक्युरिटी पासून आहे, सिक्युरिटी वाल्यांकडून सगळ्यांची आहे तुमची. सिक्युरिटी वाले पण बोलतायत आम्हाला ना सुट्टी द्यायची, एक सुट्टी कायद्याने पाहिजे सुट्टी रविवारची पण असते. त्यानंतर एखादी सुट्टी घेतली तर 12 ऐका ना 12 तास लावून तीनशे सुट्टी करून घेता पडते, बरोबर. त्यानंतर त्याला जर समजा एखादी सुट्टी घेतली तर नंतर तुम्ही 12 तास सुट्टी करून ते मॅच करता, बरोबर. त्यानंतर बाकी जर कुठली सुट्टी त्यांना नसते आणि रविवारची जी कायद्याने सुट्टी आहे आपल्याला असते ती पण देतात तुम्ही. पहिली गोष्ट PF काढून द्या, ESS काढून द्या त्यांची, बरं. त्यांच्यावर एवढे हॅरेसमेंट आहे की ते ड्युटीवर आले ना तर उद्या त्याची नोकरी राहील की नाही राहील सांगता येत नाही. तुम्ही ऑन द स्पॉट त्यांना काढता, ऑन द स्पॉट काढता. तो जर माणूस बालबच्चेवाला असेल फक्त तुम्ही मराठी माणसालाच का काढता? मराठीमध्ये बोला. नाही, तुम्ही मला लिहून द्या. इथे एवढी सगळी लोक आहेत. तुम्हाला काय त्रास आहे? यांना त्रास आहे, सगळ्यांना त्रास आहे. सगळ्या मराठी लोकांना त्रास आहे. किती नाही लिहून लिहून द्या द्यायचं? की मराठी ते लिहायचं लोकांना ग्रंथ होईल एवढं त्रास तुमच्यावर कंप्लेंट आहे आमच्याकडे. तुम्ही लिहून द्या. आमच्याकडे तुमच्या तक्रार आहे. तुम्ही लिहून द्या की मराठी माणसं का नको आहेत. तुम्ही असं नाही बोलले. इथे साधे कपडे वाळत Recording आहे. करतात. आता आम्ही उभे आहे. कपडे वाळत करते तरी तुम्ही त्यांना बोलताय कपडे वाळत घालायचे नाही. आम्ही का? तुम्ही त्रास देताय. मी आलेला नाही. तुमच्या तक्रारीमुळे इकडे यायला लागलंय. तुम्हाला कायद्याने तर जायचं असेल ना. हे तुम्ही आहे ना एक गोष्ट घ्यायचं आता. तुम्ही किती तिघं सिक्युरिटी आहे ना? तिघं जण आहे, तिघं हाऊस कीपिंग वाले आहेत ना. उद्यापासून कामावर यायचं नाही तुम्ही. कारण हे प्रॉब्लेम तुम्हाला पण आहे. गेट सोडा तुम्ही. हे बाई किती गेट हँडल करते बघू आपण. 24 तास थांबणार काय गेटवर? हे बघ आज त्या ह्याच्यावर कंडिशन आली ती उद्या तुझ्यावर येणार. आणि हे त्या भांगण हे साहेबांची ऐका धमकी आणि आम्हाला देऊ तुमच्या नका. जागी ते मी तुमच्या बघेन. जागेवर त्यांच्याशी बोलेन. दुसऱ्या कोणाला आम्ही लावून देणार नाही. तुम्ही लिहून द्या ना. तुम्ही बोलताना सरळ बोलायचं. एक तर तुम्ही माफी मागायची, नाही तर आम्ही तुमच्या विरोधात काय करायचं ते करतो. पहाणकर साहेब काय तुझा भाऊ आहे का? पहाणकर साहेब तुझ्या घरी येऊन काय करतो? Not listen, we are not somewhere. We are from MNS. We are a district president over here standing having words with you. नाही मग एक काम करूया आता त्याविषयी आपण एनसी दिले पोलिसांना एनसी दिले. रेसिडेंट आहेत तर तुम्ही टेनंटला हॅरेस करायचं असं काय हॅरेस नाही उद्देश किया आहे? है. अरे किती कंप्लेंट आहे किती कंप्लेंट किती कंप्लेंट आलेल्या आणि रेकॉर्डिंग पण नाही आमच्या इथं, व्हॉइस रेकॉर्डिंग पण नाही. किती धमकी देतात लोकांना. कंप्लेंट आहे ॲम्ब्युलन्समध्ये तर पाणी पण ते बाहेरून घ्या. हो, याला पाणी पाणी आम्ही आलो कशासाठी की जेव्हा यांना बोलणं वाढलं मराठी माणसांचं तकलीफ काय आहे? तुम्हाला त्रास नाही. आम्ही कोणाच्या बाजूने आहे. बाजू में कुछ नहीं है. बाकी सब सपोर्ट आप ही सपोर्ट करने वाले अकेले हैं. मैं इधर रेसिडेंट हूँ. 2 मिनिट सपोर्ट का बात नहीं है. बाकी के लोग सेक्रेटरी तुझं काम रेसिडेंट से आहे ना कमिटीला नाही ना कमिटीला पण आहे. काय कमिटीला तू काय नंतर काय कमिटी हा तू बाजूला तुझा काय संबंध नाही तुझा संबंध तू बोलू नाही आहे. तू बोर्ड ऑफ डायरेक्टर मध्ये नाही आहे ना. नहीं मैं तू तुझ्याशी बोलत नाही आहे ना. बाजूला हो. बाजूला हो. बाय नॉर्म सुद्धा सेक्रेटरीची तुझा कंप्लेंट आला का? नाही विचारायला. आम्ही तुला विचारायला आलेलो. तू मध्ये पडू नका. त्या दिवशी एवढी भांडण लागली
ए भाई साईड लाव तू, साईड लाव तू, साईड साईड लाव भाई. नाहीतरी बारून आणून ताणून पी. अरे त्याला ICU ला ऍडमिट केलं आम्ही. आणि ह्याच्या बापाला ICU ला इथं बसवलेलं तुम्ही. असं बोलतो, सायकलवर येऊन बसलेली इथे तू. काय वाटतं तुला? त्या दिवशी ही बाई त्या माणसाला एवढी बोलली तर हार्ट अटॅक आला, तेव्हा तुम्ही रेसिडेन्शियल लोक कुठे होता रे तुम्ही? तेव्हा घरात फिरायला होते तुम्ही लोकं. कामाला मग संध्याकाळी तुम्ही कुठे होतं? पण त्याच्यानंतर तुम्ही घरी चौकशी केली का बाबा मेंबरला काय झाला, चेअरमन लोक त्यांना काय काय बोलले? ते मेंबर नाही का तुमचे? मेंबर नाही भेटले का? यांना म्हणा तुम्ही सरळ मराठी कुणाला आम्हीच ऍडमिट केलंय. असं पण येऊ दे. येऊ दे ना. कसा पण मग तू काय महिनाभर तिथं पडून राहतोस का? अरे चालत येईल ना तर कसं पण येईल, कसं पण येईल ना तो रिक्षा येईल चालत येईल. ह्या लोकांना तुम्ही आता मराठी माणसाची माफी मागायला पाहिजे या लोकांना. कोणाला त्रास देणार नाही. सिक्युरिटी आणि मराठी माणसाचा परत आम्हाला फोन आला, मॅडम लक्षात ठेवा आता तुम्हाला माफी मागायला लावली आहे, शेवटचा आम्ही पर्याय देतो. ह्याच्या पुढे बोलणार नाही. टाकलायचं ना आम्हाला, तुला आम्ही ढकलू. तुला ढकलू एवढ्या लक्षात पाठवायला मी. माहिती का? मी इथंच राहते, माझं मिस्टर एवढा डेअरिंग तुझा, एवढा डेअरिंग. तू पहिली माझ्या वडिलांची माफी मागितली, त्याशिवाय माफ नाही करणार, एवढं लक्षात ठेवतो. वडील माझ्या वडील खाली सुद्धा येऊ शकत नाही, तुमच्यामुळे झाले. त्या दिवशी मी ओरडून बोलत होती ना, आवाज खाली करून बोला. बोलत होती ना, आवाज खाली करून बोला म्हणून. माझ्या वडिलांचे हे स्टेट आहे, एवढं बोलत होती, तरी विश्वास नाही ठेवला. तरी पण अवकाश महाराष्ट्रामध्ये तू काय करतो? माझ्या नियमनाखाली म्हणजे साजन नाही सांगितलंय पगार देऊ नको. मग ऑफिस मध्ये काम करतो, तुझ्या लाज वाटत नाही असं लोकांना त्रास द्यायला? आम्ही सगळे रिकाम टेकडे आहे. दुसऱ्याची इज्जत नाही काढायची, मराठी माणसाची इज्जत काढताना मग राहायचंच नाही ना. मग हिथून पुढे कोणाला त्रास झाला ना मग बसते करायचं. हो रेखा ताई, तुमची सांत्वन करेल ही बाई आता अशी बाई आहे. सांत्वन करेल तुमची. माफीचा व्हिडिओ घ्या. मराठी मराठी भाषेची ही माफी मागितली पाहिजे. आम्ही काय हीच निष्पत्तीला आम्हाला शिकवते का? आज कामाला नाही का? आज कामाला नाही का? त्या दिवशी काम होतं ना, त्या दिवशी काम होतं ना तुझं? आज तू सांगून आलं. मुंबईला मग आज कुठं काम होतं? घरी होतं का? वर्क फ्रॉम होतं का? मग आज जेव्हा मुंबईला कुठं होतं मग काम? हा? शेवटचं मी तुला परत सांगते. आणि तुला पण आज पेरलेलं नसतं ना, तू मार खाशील पहिला. हा, मग बरोबर आहे. मग तो कशाला मध्ये येतोय? आईचं वडील त्यांना पण बोलायचं नाही. चला तू इकडे जाईल. आम्ही तुम्ही बोला, कुठे गेली होती? एकदम मी याच्या पुढे कुठल्याही मराठी मी कधी माणसाला केला नाही शिवीगाळी हे. करणार नाही. कधी बी याच्या पुढे केलंच नाही. किती हा, आपल्याला बोलू द्याली. हा, तिला बोलते. तिला बोलू दे, तिचा आवाज आहे. तिचा आवाज येत नाही. मी कधी पण केलं नाही आणि पुढे पण दोन करणार टक्के काय करणार नाही पण? कधी करणार नाही. याच्या पुढे मराठी माणसाची माफी मागा. हे बोलले आहे, तुला अगर हात करताय तर ते पण करते, नाही, नाही, नाही. पण ताई, ते पण केलंय, सगळं काय केलं. ताई, आता आमच्या ऑफिसचं काय जावं लागेल. माझ्या वडिलांची माफी कोण मागणार? मॅडम माझ्या ओनरला कॉल करून हा? वडिलांची माफी नाही, आम्हाला हे नाही, केलं. नाही. मी आता ओनरला कॉल केला ना, मला फोन करायचा. चालेल मॅडम. आणि आता तुला ओनरला ओनरला कॉल करून काय तरी तू किडे काढणार. सारखे फोन करते. मालकीला सांगते फोन करा, आता त्याला खाली करा, आता त्याला खाली करा. आता कुठे यांची कंप्लेंट ऐक ना, ए दादा. यांची कंप्लेंट त्या दिवशी पण अशीच करत होती. त्यांची कंप्लेंट त्या दिवशी पण अशीच करत होती. नाशिकीला त्या मोठ्या बाजू घेऊन आलायस तो. अर्धी गावाची माहिती आहे नी. इंग्लिश बोललं म्हणजे काय झालं का? महाराष्ट्रात मराठी बोल ना.
स्टैंड है ना वो मराठी मानुस को रॉन्ग है क्योंकि जो रिप्लेसमेंट भी है वो भी तो मराठी आदमी है। आदमी जॉब से क्यों निकलता है, कुछ तो बात है इसलिए निकलता है। तू कशाला आला रे इकडं? ए, तू कशाला आला इकडं? Replacement मागूच शकत नाही. तुला काढायसाठी पद्धत वेगळी आहे म्हणतो. अवधी द्यावा लागतो. मग कशाला आलास? बात करायला यायचं नव्हतं. माहित नाही ना आपल्या गावाची. हा, म्हणजे तुला कोणी बोलवलं नाही इथे. कळलं ना? दे 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 मावशी दे मावशी दे मावशी ए मावशी वाजव. कोणाच्या गावात गप्पा करतीस तू? त्या दिवशी का तुझं भूत बोलत होतं का? अगं जा न्यायचं होतं का पण न्यायची आहे ती. हा, मला पकडलं. हा. तुझं का भूत बोलत होतं का? माझा भाऊ गेला असता तर तू काय केलं असतं? तुझं काय घेतलं असतं का? वाजवून कोणतरी एक वाजवा माझ्या भावाला तर काय झालं असतं? माझ्या भावाला काय झालं वाजव वाजव. माझ्या भावाला तर त्या दिवशी काय झालं असतं? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.